सर्वप्रथम आमचे पक्षाचे नेते व या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करतो व या राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व आत्ताच थोड्याच दिवसात जे खासदार होतील ते पार्थदादा पवार, आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुनील अण्णा, गटनेते निलेश भाई निकम, दुसरेच्या आमच्या पश्चिमचे शहराध्यक्ष सुभाषजी जगताप यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पक्षाला जो सर्वसामान्य कार्यकर्ता इतके वर्ष काम करतो त्याला पक्षाने न्याय दिला, त्यामुळे हे आश्रय. तुम्ही जे पक्ष संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं त्याचा हा फलित आहे का काय? 100% फलित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतो. राकेश, खरं तर तू विद्यार्थी चळवळीपासून पक्षाशी जोडला गेला, अनेक आंदोलनं केली, सगळ्या गोष्टी केल्या. कधी वाटलं होतं आपण हे सभागृहामध्ये जाईल म्हणून? असं नाही, आपण फक्त पक्षाचं काम आणि दादाचं नेतृत्वाखाली काम करायचं एवढंच डोळ्यापुढे ठेवून आपण काम करत होतो. त्यावेळेस पहिल्यांदा तुला संधी मिळाली असा फोन आला, त्यावेळेस कोणाच्या दादाची आता स्वीकृत नगरसेवक म्हणून तुमची निवड करता झालेली आहे. पुणे शहरासाठी एकंदरीत काय संकल्प असणार तुमचा? जे आदरणीय दादांनी आमचा जाहीरनामा तयार केला होता पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निमित्ताने, त्या जाहीरनामा कसा पूर्ण करता येईल व सत्ताधाऱ्यांकडनं तो कसा पूर्ण करून घेता येईल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे समाजातील तळागाळापर्यंत सर्व घटकांना न्याय देण्याची जी अजितदादांची भूमिका होती ती कशी प्रामाणिकपणे पार करता येईल त्याच्याकडे माझा सर्वप्रथम कटाक्ष असेल.